Sir. A few moments later. ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಹಾಗೂ ಆಯಾ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ महाराज देगलूरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्या या शुभ हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। समस्त श्री आदरणीय सागर ईश्वरजी खंडे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा असं सर्वांना विनंती करतो। त्याचबरोबर काँग्रेसचे नेते श्री महेशजी पाटील सर समाजातील माणसं ही त्यांची आत्मा होती। शेतकरी कष्टकरी बांधाबद्दल महाराजांचे स्वतंत्र धोरण होते। महाराजांनी राजनीती कूटनीती मानवतावाद समाजनीती जननीती ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಮಗೆ ತುಂಬ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ ಕಿರಣ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು, ತಹಸೀಲ್ದಾರರ ಮಹೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು। उद्घाटन संपन्न होणार आहे। जो साहस पाह पर राम द्विज राज है दावा द्रुमदंड
जय शिवराय. वा, आता जोरदार टाळ्यांनी गडगडाट होत्या. तुमच्यासाठी होत्या हो, येऊ द्या आवाज. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजी राजेंना झाला, पुत्र या घडवलं गेलेल्या हिंदवी स्वराज्यातील प्रजेला झाला. आणि मला इथं कौतुक करावं वाटतं का, तर आपल्या महाराजांचं स्मारक या चिखली नगरीतील सर्व गावकऱ्यांनी स्थापन केले. तो यांना वाटलं असतं तर स्मारक बसून मस्त डीजे लावा, एन्जॉय करावं, हे कार्यक्रम ठेवायची काय गरज होती. मस्त डीजे लावा, एन्जॉय करावं वाटलं असतं. पण आज सर्वांना कळून चुकले की प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या हे कुठल्या डीजेवर गाण्यावर नाचून नाही, तर इतिहास ऐकून आणि शिवचरित्र वाचून साजरी करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून जोरदार टाळ्यांचा गडगडाट या चिखली नगरीतील सर्व नवतरुण बांधवांसाठी होत्या. आणि ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली गेली पाहिजे. पण आजची वस्तुस्थिती तर अशी झाली आहे की 60 ते 70 वयोगटातील वयस्करांनी जावं देवळात काय दादा हरिपाठ आणि काकडा करण्यासाठी. 40 ते 50 असतील पुरुष असतील तर हे गावातल्या राजकारणाच्या मागे पुढे करणार. स्त्री असेल तर माझ्या नवऱ्याची बायको तुझ्यात जीव रंगला आणि माझी तुझी रेशीम गाठी त्या टीव्हीच्या मालिकेमध्ये आमच्या आया तया दंग झाली. आता आलं 19 ते 25 वर्ष नवतरुण बांधवांचं. आमचं असं चालू आहे, तो तिचा तर ती त्याची, मग बाबा तुझा कोण. अरे काय बेधुंद झालंय आपण, पण कशात हेच आपल्याला कळत नाहीये. मग झाले काय, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी अशा विचारांचं प्रबोधन करणारे आज कुठे संत श्रेष्ठ नामदेव महाराज दिसून येत नाहीयेत. पण आवाज वाढवण्याची तुला आईची शपथ आहे असं म्हणणारे पोर मात्र आज चौकात चौकात दिसतात. अरे अगर मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख जाता हूं असं म्हणणारे आज कुठे भगतसिंग आपल्याला दिसून देत नाहीयेत. पण तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. वाह, हे शब्द मात्र आपल्या तोंडातून जात नाहीयेत. आणि अशी पोरं मात्र कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये, कॅफे मध्ये, क्लब मध्ये दिसून येतात. आणि ही सर्व वर्तमान वस्तुस्थिती पाहिली ना तेव्हा कुठेतरी सांगावं असं वाटतं की शिवतंत्र हा जगण्याचा मूळ मंत्र आहे. आणि महाराजांचे विचार आचार आपल्या जीवनात अवगत करणं काळाची गरज आहे. आणि महाराजांचं शिवचरित्र सांगताना अगोदर मासाहेब जिजाऊंचे संस्कार सांगणं काळाची गरज आहे. माता भगिनींनो, आज कुणाला वाटत नाही शिवराय आपल्या पुढे जन्मास यावं म्हणून, वाटतं ना. पण ज्या शिवछत्रपतींना मासाहेब जिजाऊंनी घडवलं त्याच शिवछत्रपतींना जर उद्या जर मास घालायचा असेल तर मासाहेब जिजाऊ घडणं आज काळाची गरज आहे. हो, आज स्वतःला मासाहेब जिजाऊ स्वतः मानलं गेलं पाहिजे. पण आज मॉडर्न जमाना झाली. आज आमची आई ताई नऊवारीतून सवारीत आली, राग येऊ देऊ नका. सवारीतून सलवार चुडीत आमची ताई आली, सलवार चुडीतून लेगीज टॉपवर आमची ताई आली. आणि या सगळ्यात डोक्यावर असलेलं पदर तर गेलंच गेलं, पण छातीवर असलेली ओढणी देखील आज आमच्या ताईंना ओल्ड फॅशन वाटत राहिलीये. अरे आला तर राग येऊ द्या, पण सत्य वर्तमान वस्तुस्थिती हीच होऊन गेली आहे. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं जिजाऊ कोण होत्या. जिजाऊ जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृती, ऊ म्हणजे ऊर्जा शक्ती. ज्यांनी जिद्दीवर जागृती केली, जागृतीवर ऊर्जा शक्ती निर्माण केली ना त्या जिजाऊ. मासाहेब जिजाऊंनी घडवलं शिवरायांना, पण घडण्या अगोदरचा काळखंड असा होता आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमामशाही, बरीदशाही अशा शाया या भूमीवरती थया थया नाचत होत्या. आणि अशाच मासाहेब जिजाऊंनी शहाजी राजेंच्या सांगण्यावरून पुण्यात आल्या, पुण्यात राहू लागल्या. उद्ध्वस्त कंगाल झालेले पुणे मासाहेब जिजाऊंनी पाहत होते. आणि मासाहेब जिजाऊंना वाटत होतं हे भूमी पवित्र करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून मासाहेब जिजाऊंनी बाळ शिवबाराजेंच्या हातामध्ये सोन्याचं नांगर दिले. यवनांच्या पायधुळ्याने अपवित्र झालेली जमीन शिवबाराजेंच्या हाताने पावन केले. आणि मासाहेब जिजाऊंनी सर्वांना एकत्र आणण्याचं कार्य करत राहिले. मासाहेब जिजाऊ काय म्हणाले, या पुणे नगरीतील जे काही छोटे छोटे परिसरातील जे बांधव असतील त्या सर्वांना एकत्र आणण्याचं कार्य मासाहेब जिजाऊंनी केले. ನಾವು ಕೂಡ ಧೈರ್ಯದಿಂದ ನಾವು ಕೂಡ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, हम सोचते कि ये करना कि नहीं, कुछ बिजनेस करना तो हम पैसे लगाना कि नहीं, हम बहुत सोच कर ही हम काम नहीं करते. तो हम भी थोड़ा धैर्य से आगे बढ़े तो 100% हमें भी सक्सेस होता है. छत्रपति शिवाजी महाराजರು ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ, ಅಧರ್ಮದ ವಿರುದ್ಧ ಧರ್ಮದ ಪರವಾಗಿ, ನ್ಯಾಯದ ಪರವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು बादल गरजे गरजे तलवार उड़े
क्रांतीवीर शिवा चमके तेज तिलक तलवार शिवाजी हो